नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण इयत्ता 9वीचा जो गणित भाग 2चा पहिला धडा स्टार्ट केलेला होता, भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री, त्याचा आपण आता शेवटचा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. आज तिसरा प्रॅक्टिस सेट बघणार आहोत. याच्या अगोदर ऑलरेडी मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 आणि प्रॅक्टिस सेट 1.2 शिकवलेला आहे. त्याच्या भरपूर गणितांची मी प्रॅक्टिस पण घेतलेली आहे. ते खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. ते दोन्ही प्रॅक्टिस सेट तुम्हाला आलेच पाहिजे. आणि आता हा एक तिसरा प्रॅक्टिस सेट आहे. हा जरा वरच्या स्तराचा आहे, हा जरा लेंदी स्वरूपाचा आहे. हा व्यवस्थित समजून घ्यावा लागेल. याच्यात आपण शिकणार आहोत सशर्त विधाने आणि त्यांचे व्यत्यास. सशर्त विधाने, कंडिशनल स्टेटमेंट अँड देअर कन्व्हर्स. सशर्त विधाने आणि व्यत्यास, कंडिशनल स्टेटमेंट अँड कन्व्हर्स. म्हणजे कसं असतं, हा मॅथ 2 मध्ये ना तुम्हाला आता याच्या पुढे थेरम नावाचा कन्सेप्ट शिकायचा आहे. थेरम, प्रमेय असतात वेगळे वेगळे, त्याला थेरम म्हणतात. तर ते थेरम जे असतात ना, तेच कंडिशनल स्टेटमेंट असतात, सशर्त विधाने असतात. ते त्यालाच सशर्त विधाने म्हणतात. तर सशर्त विधानाची व्याख्या काय केलेली आपण बघा. जी विधाने जर तरच्या रूपात व्यक्त करता येतात, जी विधाने जर तरच्या रूपात व्यक्त करता येतात शब्द वापरायचे लागले असतात, येतात. जी विधाने जर तरच्या रूपात व्यक्त करता येतात त्यांना सशर्त विधाने म्हणतात. स्टेटमेंट्स विच वी कॅन राईट इन इफ देन फॉर्म, स्टेटमेंट विच वी कॅन राईट इन इफ देन फॉर्म आर कॉल्ड ॲज अ कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, जी विधाने आपल्याला इफ देनच्या भाषेत लिहिता येते आणि ती आपल्याला लिहावी लागतात. विधान आपल्याला जर तरच्या रूपात लिहावं लागतं, ते शिकायचं आहे आज आपल्याला या पॉईंटमध्ये. तर त्यासाठी बेसिक गोष्ट ही आहे की हे जे सगळे नावं आहे, हे सगळे नावं चौकोनाचे असतात. हे तुम्ही पाठ ठेवा. आयत याला चौकोन म्हणतात, चौरस याला चौकोन म्हणतात, समभुज चौकोन याला चौकोन म्हणतात, समांतरभुज चौकोन याला पण चौकोन म्हणतात, समलंब चौकोन याला पण चौकोन म्हणतात. म्हणजे हे टाइप्स आहे, रेक्टँगल, स्क्वेअर, रोम्बस, पॅरलेलोग्राम अँड ट्रॅपेझियम. दिस ऑल आर द क्वाड्रिलॅटरल. त्यांना सगळ्यांना क्वाड्रिलॅटरल म्हणतात. हे तुम्ही पाठ ठेवा फक्त. कारण सशर्त विधान लिहिताना तुम्हाला ही गोष्ट खूप मॅटर करणार आहे की एखादं जर विधान आयताचं असेल तर तुम्हाला लक्षात ठेवायचं ते चौकोनाचं गणित आहे. म्हणजे हे चौकोनाचे सगळे प्रकार आहेत, हे तुम्ही पाठ ठेवा. आणि त्याचबरोबर हे त्रिकोणाचे प्रकार तुम्ही पाठ ठेवा. हे नावं, समभुज त्रिकोण त्रिकोण असतो, समद्विभुज त्रिकोण पण त्रिकोणच असतो, काटकोन त्रिकोण पण त्रिकोणच असतो. हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर आता प्रश्न असा विचारतात की हे विधान तुम्ही जर तरच्या रूपात लिहा. हा क्वेश्चन मी तुम्हाला स्टार्ट केलाय, जर तरच्या रूपात लिहा. आता मी इथं जर असं विधान दिलं, आयताचे कर्ण एकरूप असतात, आयताचे कर्ण एकरूप असतात, हे एक विधान आहे. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आयताचे कर्ण एकरूप असतात. आता हे जर तरच्या रूपात कसं लिहायचं बघा. जर काय, आता आयत तुम्हाला माहिती का काय असतो, तो त्रिकोण असतो की चौकोन असतो, चौकोन असतो ना. म्हणून तुम्ही असं म्हणायचं, जर एखादा चौकोन आयत असेल, हे फिक्स आहे. म्हणजे एवढं तुम्हाला फिक्स लिहावंच लागणार प्रत्येक वेळा. हे जर एखादा चौकोन, जर गणित आयताचं असेल तर जर एखादा चौकोन आयत असेल, जर गणित समभुज चौकोनाचा असेल, जर एखादा चौकोन समभुज चौकोन असेल, जर गणित समद्विभुज त्रिकोणाचा असेल तर जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोणाचा असेल. तर म्हणजे एक तर चौकोनाचं गणित असेल, नाही तर त्रिकोणाचं असेल, आयदर ट्रायंगल किंवा क्वाड्रिलॅटरल. ओके बाळांनो, एवढं तुम्ही फिक्स द्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचंय तर काय मग, तर त्या चौकोनाचे कर्ण कसे असतात, एकरूप. आयताचे कर्ण एकरूप असतात ना. तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. याला सशर्त विधान म्हणतात. जर तरच्या, हेच विधान जे आहे ना, हे आपण जर तरच्या भाषेत मांडलं की काय, आयताचे कर्ण एकरूप असतात, मान्य. मग आपण काय सांगितलं, जर एखादा चौकोन आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. लक्षात येते का तुम्हाला. म्हणजे हे त्या चौकोनाचे आणि हे जरच्या पुढचं एखादा चौकोन, एवढं वाक्य तुम्हाला मनाने घ्यावं लागतं. आणि हे जे वाक्य त्यांचं जे आयत आहे आणि त्याची कर्ण कसे एकरूप आहे. नाही लक्षात आलं का कसं करायचं. हे आयताचं गणित आहे ना, म्हणून तुम्ही म्हणायचं जर एखादा चौकोन आयत असेल तर मग काय, त्याचे, आयताच्या ऐवजी त्याचे, त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात, त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. चौकोनाचं गणित म्हणून ना. परत बघा मी काय बोलतोय तुम्ही समजून घ्या. लक्ष द्या. समांतर भुज चौकोनाचे
समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. अरे इंग्लिशमध्ये लिहायचं राहिले आपलं उत्तर, सॉरी, इंग्लिशमध्ये लिहू आपण ते पहिलं उत्तर एकदा. इफ देनच्या भाषेत कसं लिहायचं बघा. पहिल्यांदा इफ लिहून टाकायचं. इफ आता हा रेक्टँगल आहे. रेक्टँगल म्हणजे काय? डायगोनल्स ऑफ रेक्टँगल. रेक्टँगल कुणाला म्हणतात? क्वाड्रिलॅटरलला. क्वाड्रिलॅटरलच आहे हे सगळे जे क्वाड्रिलॅटरल आहे. रेक्टँगल आला, स्क्वेअर आला, रोम्बस आला, पॅरलेलोग्राम आला, ट्रॅपेझियम आला, तर हे वाक्य फिक्स असणार. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, एवढं वाक्य फिक्स आहे. हे रेक्टँगलचं गणित आहे ना, तर इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. हे रोम्बसचं गणित असेल तर इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रोम्बस. क्वाड्रिलॅटरलच म्हणतात त्यांना सगळ्यांना. आणि मग पुढे देनचं स्टेटमेंट. देन काय? डायगोनल्स ऑफ दॅट रेक्टँगल दॅट क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. देन डायगोनल्स ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. लक्षात येते का? थोडं जडच जाईल तुम्हाला. म्हणजे हा जो आहे ना बाळांनो, डायगोनल्स ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, हे एक सिंपल स्टेटमेंट आहे. याला आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट बनवायचं. तर मला हे माहित पाहिजे की रेक्टँगलला क्वाड्रिलॅटरल म्हणतात. हा, रेक्टँगल, रोम्बस, पॅरलेलोग्राम यांना सगळ्यांना क्वाड्रिलॅटरल म्हणतात. पण इक्विलॅटरल ट्रायंगल किंवा आयसोस्केल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल यांना ट्रायंगल म्हणतात. म्हणून तुम्ही हे विधान असंच लिहिणार. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, मग काय? त्याचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात. म्हणून मग काय? देन डायगोनल्स ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट. डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतात. पण कुणाचे? त्या क्वाड्रिलॅटरलचे. कोणत्या क्वाड्रिलॅटरलचे? जो क्वाड्रिलॅटरल काय असतो? रेक्टँगल. असं जडची भाषा. हा, थोडं जड जात असेल. आणखी एक स्टेटमेंट बघा आणि मग थोडा वेळ आणखी प्रॅक्टिस करू आणि मग मी तुम्हाला याच्या संदर्भातलं होमवर्क देईन. ओके बाळांनो? तर लक्ष द्या तुम्ही. एकदम इझी बघा, समजून घ्या. परत एकदा बघा. चौरसाचे सर्व कोन काटकोन असतात. ओके. ऑल एंगल्स ऑफ स्क्वेअर आर राईट एंगल. बघा बरं आता हे काय विधान आहे? चौरसाचे सर्व कोन 90 चे असतात, काटकोन असतात. चौरसाचे सर्व कोन काटकोन असतात. म्हणजे ऑल एंगल्स ऑफ स्क्वेअर आर रेक्टँगल. ओके, राईट अँगल, सॉरी, राईट अँगल. तर मला सांगा आता हे परत एकदा चौरसाचं गणित आहे ना, चौरसाचं विधान आहे ना. मग चौरसाच्या विधानाचं जरचं स्टेटमेंट तुम्हाला पाठच असायला पाहिजे. जर एखादा चौकोन, कारण हा चौकोनच आहे, जर एखादा चौकोन चौरस असेल, काय असेल? चौरस. तर म्हणजे हे विधान, हे पूर्ण विधान चौरसाचं आहे ना बाळांनो. चौकोनाचा कोणताही प्रकार येतो. रेक्टँगल येतो, स्क्वेअर येतो, रोम्बस येतो, पॅरलेलोग्राम येतो, ट्रॅपेझियम येतो, आयत येतो, चौरस येतो, समभुज चौकोन येतो, समांतरभुज चौकोन येतो, समलंब चौकोन येतो. यावेळी चौरस आलेला आहे. म्हणून तुम्हाला असं मांडावं लागतं की जर एखादा चौकोन चौरस असेल, हा चौरस आहे म्हणून चौरस असेल, तर काय? मग त्याचे सर्व कोन कसे असतात? काटकोन असतात. तर त्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतात. त्या चौरसाचे नाही म्हणू शकत आपण, कारण चौरस म्हणजे चौकोन असतो, म्हणून चौकोनाचे म्हणावं लागतं. चौकोन जर चौरस असेल तर त्या चौकोनाचे सर्व कोन काटकोन असतात. काटकोन असतात. लक्षात घ्या. इफ अ क्वाड्रिलॅटरल ना तो, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर आहे तो, पण त्याला क्वाड्रिलॅटरलच म्हणतात. हा, स्क्वेअर, रोम्बस यांना सगळ्यांना एकत्र एकच शब्द आहे क्वाड्रिलॅटरल, कारण क्वाड्रिलॅटरलचे ते प्रकार आहे. म्हणून इफ अ क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर, देन काय? ऑल एंगल्स ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल, ऑल एंगल्स ऑफ दॅट क्वाड्रिलॅटरल आर राईट अँगल. थोडं डिफिकल्ट वाटेल तुम्हाला, पण एकदम इझी आहे. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं ना, तर आपल्याला एखाद्या विधानाला इफ देनच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. आणि इफ देनच्या फॉर्म मध्ये आपल्याला तेव्हाच लिहिता येतं जेव्हा आपल्याला माहिती असतं की ते विधान चौकोनाचं आहे की त्रिकोणाचं आहे. त्यासाठी तुम्हाला हे चौकोनाचे जे प्रकार लिहून दिले
हे लक्षात ठेवावं लागेल आणि हे त्रिकोणाचे जे प्रकार आहे ना ते पण लक्षात ठेवावं लागेल. आता मी काय करतो याच्या पुढे मी डायरेक्ट प्रॅक्टिस सेटला स्टार्ट करतो. आज 1.3 चा मी पहिला क्वेश्चन तुम्हाला शिकवतो आणि मग त्याच्यावर मी होमवर्क देतो तुम्हाला. ओके बाळांनो? तर बघा बाळांनो, शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे बाळांनो. मी तुम्हाला याची जास्त काही प्रॅक्टिस घेऊ शकणार नाहीये, पण प्रॅक्टिस सेट मध्ये जेवढे गणित आहे ना तेवढे तरी तुम्हाला येऊ द्या. एकदम इझी. पहिला प्रश्न बघा की पुढील विधाने जर तर रूपात द्या. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन इफ देन फॉर्म. इफ देन फॉर्म मध्ये लिहायचे, जर तर रूपात द्यायचे. आता बघा काय वाक्य, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. दोन गोष्टी मॅटर करतात. हा एक समांतरभुज चौकोन आहे म्हणजे हा चौकोन आहे आणि सम्मुख कोण एकरूप असतात हे तुम्हाला सांगायचं. हा लक्षात येते? मग कसं सांगणार तुम्ही? पहिल्यांदा तुम्ही असं लिहिणार, जर जर एखादा चौकोन जर एखादा चौकोन, कारण हा चौकोनाचाच प्रकार आहे. समांतरभुज चौकोन हा चौकोनाचाच प्रकार आहे. समभुज चौकोन, चौरस, आयत, समलंब चौकोन हे सगळे चौकोन आहे. म्हणून तुम्हाला जर एखादा चौकोन असा शब्द लिहावा लागतो. जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल, समांतरभुज चौकोन असेल, एवढं वाक्य फिक्स आहे. म्हणजे हा चौकोन समांतरभुज आहे ना, म्हणून जर एखादा चौकोन समांतरभुज चौकोन असेल तर काय मग त्याचे कर्ण कसे असतात? एकरूप. त्याचे म्हणा डायरेक्ट किंवा त्या चौकोनाचे म्हणा, एकच अर्थ आहे. तर त्या चौकोनाचे कर्ण सॉरी सम्मुख कोण एकरूप असतात. सम्मुख कोण एकरूप असतात. बघा बरं, लक्षात येते का? जरला कोणतं विधान लावायचं? हा समांतरभुज चौकोन आहे ना, जर एखादा चौकोन समांतरभुज, हा आयत असतात तर, जर एखादा चौकोन आयत असेल तर, हा चौरस असतात तर, जर एखादा चौकोन चौरस असेल तर, आणि बाकी मग काय, एक सम्मुख कोण एकरूप आहे त्याचे सम्मुख कोण एकरूप असतात. कर्ण एकरूप आहे त्याचे कर्ण एकरूप असतात. कर्ण एकमेकांना दुभागतात तर त्याचे कर्ण एकमेकांना दुभागतात. असं सगळ्या प्रॉपर्टीज घेता येतात. हा इंग्लिश मध्ये कसं लिहिणार? इफ अ क्वाड्रिलॅटरल हे फिक्स आहे विधान. इज काय? पॅरलेलोग्राम. हा पॅरलेलोग्राम आहे ना, म्हणून पॅरलेलोग्राम. लक्षात येते का? हा क्वाड्रिलॅटरल पॅरलेलोग्राम आहे म्हणून इफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलेलोग्राम. हा रेक्टँगल असेल तर इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. हा स्क्वेअर असेल तर इफ अ क्वाड्रिलॅटरल इज स्क्वेअर. मग देन काय? देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इट्स म्हणा किंवा दॅट क्वाड्रिलॅटरल्स म्हणा, डायरेक्ट इट्स म्हटले तरी चालेल. इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. बघा जमतंय का तुम्हाला? थोडंसं व्यवस्थित समजून घ्या बाळांनो. इफ देनची भाषा लावायची याला आपण. हे पण तसंच आहे बघा. आयताचे कर्ण एकरूप असतात. हे तर मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी प्रॅक्टिस दाखवली. आयत ना, हा पण आयत म्हणजे पण चौकोनच असतो ना. मग तुमचं तेच वाक्य आहे, जर एखादा चौकोन आयत असेल तर आलो आता आपण. हा चौकोनच आहे, हा आयत पण. म्हणून जर एखादा चौकोन आयत असेल तर काय मग त्याचे कर्ण एकरूप असतात. तर त्याचे कर्ण किंवा त्या चौकोनाचे पण लिहू शकता तुम्ही. तर त्याचे कर्ण एकरूप असतात. म्हणजे कसं इंग्लिश मध्ये, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. जर तो रेक्टँगल असेल तर मग काय? देन इट्स डायगोनल आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे तुम्हाला दोन लँग्वेज मध्ये लिहावं लागतं. त्याच्यामुळे आणखी असं वाटेल तुम्हाला की कायच अवघड आहे बाबा. अवघड नाही आहे अजिबात, एकदम सोपं आहे जर लक्षात घेतलं तर. आता बघा, हे गणित समद्विभुज त्रिकोणाचं आहे की नाही. मग मी आता जर एखादा चौकोन असा शब्द थोडी वापरणार आहे. आता जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर, आणि मग मी त्याचं हे वाक्य लिहिलं. लक्षात येते तुम्हाला सगळ्यांना? आता बघा हे कंडिशनल स्टेटमेंट कसं लिहितो मी जरच्या भाषेत. जर एखादा त्रिकोण, आता चौकोन नाही, हा त्रिकोण आहे. जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल, जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर, आता तरचं पुढचं वाक्य, तर त्या
त्या त्या त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू, तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. या त्रिकोणाच्या पुढचं वाक्य आपल्याला घ्यावं लागतं तरच्या पुढे. तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू पूर्ण जशाच तसं लिहायचंय, जास्त काही चेंज नाही करत मी इथून पुढे सगळं. तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. नाही कळालं का? हे जर सुविधाने हा त्रिकोणी म्हणून जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर पुढचं वाक्य की त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. आता हे आयसोस्केल ट्रायंगलचं गणित आहे ना, म्हणून तुमचं इफचं स्टेटमेंट काय येणार? इफ अ ट्रायंगल इज आयसोस्केल ट्रायंगल. झालं. ट्रायंगल हा कोण आहे? आयसोस्केल ट्रायंगल्स. तर देन काय मग? हे पूर्ण वाक्य द्या. देन द सेगमेंट, फक्त हे ट्रायंगलच्या पुढची भाषा. देन द सेगमेंट जॉइनिंग द, सगळं जशाच तसं. देन द सेगमेंट joining the vertex and the midpoint of base is perpendicular to the base. जास्त मोठं स्टेटमेंट होतं जरा, आणि मी काहीच नाही लिहिलं, फक्त इथं त्यांनी आयसोस्केल ट्रायंगल दिलं ना, तर माझं ते इफचं स्टेटमेंट बनतं की इफ अ ट्रायंगल इज आयसोस्केल ट्रायंगल, आणि देनच्या पुढचं हे सगळं जशाच तसं. देन द सेगमेंट जॉइनिंग द वर्टेक्स अँड द मिडपॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. लक्षात येते का तुम्हाला? याला इफ देनची भाषा म्हणतात. मी तुम्हाला हेच गणित काही होमवर्कला देतो, ते तुम्ही करून दाखवा. त्यांचे 3च होते, मी याच्या पुढे देतो तुम्हाला. लक्ष द्या मला, म्हणजे तुम्हाला करता आले पाहिजे. एक चौरसाचे कर्ण एकरूप असतात. डायगोनल्स ऑफ स्क्वेअर आर कॉन्ग्रुएंट. नंबर 2, 5वं समजा, समभुज चौकोनाचे समूह कोण एकरूप असतात. अपोजिट एंगल्स ऑफ रोम्बस आर कॉन्ग्रुएंट. त्याच्यानंतर 6वं एक घेतो, समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची लांबी समान असते. All 3 sides of equilateral triangle are equal. आणि 7वं लास्ट देतोय, समांतर चौकोनाच्या
उन्मुख बाजू एकरूप असतात. Opposite sides of parallelogram are congruent. बघा जमतं का? 4 गणितं मी तुम्हाला होमवर्कला दिलेले बाळांनो, ट्राय करा, एकदम चांगलं ट्राय करा, जमेल तुम्हाला डेफिनेटली. आय एम शुअर की तुम्हाला ती येईल म्हणजे येईल. ओके बाळांनो, एक दुसरा प्रश्न राहिलाय तो पण घेतो आणि त्याचा पण होमवर्क देतो, मग आपला हा धडा संपतोय. तर या सराव संचात 2च प्रश्न होते बाळांनो. पहिल्या प्रश्नात 3 गणितं होते, मी होमवर्कला 4 दिले तुम्हाला. तो प्रश्न सोपा होता, जर तरच्या भाषेत लिहायचं होतं आपल्याला. त्याला सशर्त विधान म्हणतात, त्याला प्रमेय पण म्हणतात बरं का बाळांनो. तर ते सशर्त विधान, प्रमेय, थेरम ही कंडिशनल स्टेटमेंट ते तर जमेलच तुम्हाला. आता हा त्याचा व्यत्यास तयार करायचा आहे. व्यत्यास, पुढील विधानांची व्यत्यास लिहा. जर तरची जी भाषा असते का ती एकदा लिहा आणि त्याच्यानंतर परत उलट करा त्याला. तरचं जर बनवा, जरचं तर बनवा, असं त्याचा अर्थ असतो. व्यत्यास लिहायचे तुम्हाला, व्यत्यास या वाक्यांची. तर हे 2 उत्तर तर मी लिहिलेलेच आहे. पहिल्यांदा मी हे उत्तर समजावून सांगतो तुम्हाला आणि मग बघू. आता आयताचे कर्ण एकरूप असतात हे तुमचं विधान आहे. याला तुम्ही जर तरच्या रूपात लिहितात काय की जर एखादा चौकोन आयत असेल तर कर्ण एकरूप असतात. आता आपल्याला उलट करायचंय, व्यत्यास करायचंय. व्यत्यास मध्ये कसं असतं, तरवालं विधान अगोदर येतं. म्हणजे हे आयताचे कर्ण एकरूप असतात तर कर्ण एकरूप असतात हे विधान अगोदर येणार, पुढचं विधान अगोदर येतं मग आयत येणार. जर तरची भाषा कशी होती याची? जर तरची भाषा, जर एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एकरूप असतात. असं हे जर तरच आहे. पण आता आपल्याला याचं काय बनवायचं आहे? व्यत्यास बनवायचं आहे. व्यत्यास. तर व्यत्यास मध्ये कसं असतं, हे जे तरचं विधान असतं याला जर म्हणतात. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. उलट करायचं, चौकोन आयत असेल तर कर्ण एकरूप असतात, तसं कर्ण एकरूप असेल तर तो आयत असतो. असं याला व्यत्यास म्हणतात, उलट विधान. म्हणजे ही तरची जी भाषा आहे का ती जर बनली पाहिजे. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण, एकरूप असतील मग तर तो चौकोन आयत असतो. म्हणजे तुम्हाला लक्षात घ्यायचं बाळांनो, जर तरची ही भाषा आहे ही आपण ऑलरेडी पहिल्या प्रश्नात शिकलो. जर तर येतं आपल्याला. आता आपल्याला त्याचं व्याख्यास करताना काय करावं लागतं, हे जे जर तरचं विधान तुम्ही लिहू शकलात ना, तर हे तरवाल्याला जर म्हणायचं, तरला जर म्हणायचं. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण, त्याचे म्हणजे काय चौकोनाचे ना, म्हणून एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. असं उलट याला व्याख्यास म्हणतात बाळांनो. लक्षात घ्या, हे आन्सर आहे तुमचं. हे लक्षात येते. याला इंग्लिश मध्ये कसं लिहिणार तुम्ही? if diagonals of a quadrilateral are congruent, then that quadrilateral is rectangle. ओके, असं लिहावं लागतं बाळांनो. आता मी त्याला काही करू शकत नाही, थोडी लँग्वेज वरच्या स्तराची आहे. म्हणजे हे जर वालं विधान आणि हे तर वालं. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असेल तर तो आयत असतो. इफ द डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल. असं तुम्हाला लक्षात घ्यायचंय. आणि आता हे मी तिसऱ्याचं उत्तर करून दाखवलं. आता पहिल्या आणि दुसऱ्याचं उत्तर समजून घ्या. ओके, पहिलं विधान बघा. 2 समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता, 2 समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतात. म्हणजे 2 समांतर रेषा छेदिका असेल तर व्युत्क्रम कोण एकरूप असतात. तर आपल्याला व्युत्क्रम कोणाचं वाक्य अगोदर लिहायचं. म्हणजे कसं लिहिणार आपण? जर 2 रेषा व त्यांची छेदिका दिली, समांतर रेषेने म्हणत बघा आपण, जर 2 रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर त्या 2 रेषा कशा असतात? समांतर. डायरेक्ट शॉर्टकट लिहिलं तरी चालेल. जर व्युत्क्रम कोण एकरूप असतील तर रेषा कशा असतात? समांतर.
If alternate angles made by two lines and its transversal are congruent, then the lines are parallel. म्हणजे दोन समांतर रेषा असेल तर व्युत्क्रम कोण एकरूप असतात. आता आपण उलट म्हणू, व्युत्क्रम कोण एकरूप असेल तर रेषा समांतर असतात. व्युत्क्रम कोण एकरूप असेल तर रेषा समांतर असतात. म्हणजे if two lines are parallel, then alternate angles are congruent. आपण उलट म्हणू, alternate angles are congruent, then that two lines are parallel. हा, मी कितीही ओरडलं तर काहीच होणार नाही. हे तुम्ही उत्तर नीट समजून घ्या. हे पण उत्तर नीट समजून घ्या. हे पण तसंच आहे. हा, लक्षात घ्या आणि ते मी तुम्हाला करून दाखवलं. तर हे तुमचे व्यत्यासाचे गणित आहे बाळांनो. हे थोडेसे तुम्हाला 2-3 वेळा वाचावे लागेल तर तुम्हाला जमतील ते. मी याच्यावरती लागल्यास तुम्हाला एक होमवर्क पण देतो. एवढा एकच होमवर्क देतो, तो तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. लक्ष द्या. हां, मी एक होमवर्कला दिलंय बरं का. समभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉंग्रुएंट. अपोजिट अँगल्स ऑफ रोम्बस आर कॉंग्रुएंट या टाईपचं दिलंय मी तुम्हाला. ते जमेल तुम्हाला. म्हणजे अगोदर अपोजिट अँगल्स कॉंग्रुएंट म्हणायचं आणि मग क्वाड्रिलॅटरलला रोम्बस म्हणायचं. थोडं व्यवस्थित वाचा. पहिला प्रश्न तर एकदम इझी, जर तरची भाषा. आणि याच्यात कसं असतं, एकदा जर तरच्या भाषेत लिहा आणि मग त्याला परत उलटं करा. तरवाल्याला जर म्हणा, जरवाल्याला तर म्हणा. त्याच्यामुळे हे थोडंसं विचित्र वाटतं आपल्याला व्यत्यास. तर परीक्षेला मात्र मी तुम्हाला हे जे सराव संचातले जे गणित आहे ना 6, तेच तुम्ही चांगले करा. तेच तुम्हाला विचारले जाऊ शकता. लक्षात घ्या तुम्ही. आता आज आपला धडा संपलेला आहे. सराव संच 1.3 झाला म्हणजे धडा संपला. तर तुम्हाला काय करायचं आता, सराव संच 1.1, सराव संच 1.2, सराव संच 1.3, तिन्ही सराव संच नीट बघायचे. त्यांचे सगळे व्हिडिओज नीट बघायचे आहे आणि सगळा अभ्यास चांगला एकदम परफेक्ट कंप्लीट करून ठेवायचा आहे. आणि आता आपण टेस्ट घेणार आहोत सोमवारी संध्याकाळी 7 वाजता. सोमवारी संध्याकाळी 7 वाजता. उद्याचा दिवस आहे तुमच्याकडे अभ्यासासाठी. उद्या कंप्लीट हॉलिडे आहे. उद्या पूर्ण सुट्टी आहे. सोमवारी संध्याकाळी 7 वाजता आपण या धड्यावरती टेस्ट घेणार आहोत. आज दिलेला होमवर्क आज व्यवस्थित घरी कंप्लीट करा आणि तो मला फोटो काढून तुम्ही नक्की दाखवा. ओके बाळांनो, छान अभ्यास करा. आता हा आपला पहिला धडा संपलेला आहे. भूमितीतील मूलभूत संबोध 3 सराव संच आहे. या 3 सराव संचासाठी आज आपण आजचा व्हिडिओ पकडला तर 6 व्हिडिओज बनवलेले. हे 6 व्हिडिओ बघा परत आणि चांगला अभ्यास करा. टेस्टमध्ये 40 पैकी 40 मार्क घेऊन दाखवा. आणि काही अडचण असेल तर नक्की मला फोन करा. ओके बाळांनो.